काल आपण फायनल अकाउंटचा जो 7वा प्रॉब्लेम आहे तो ट्रेड रिसिवेबल पर्यंत सॉल्व्ह करत आलो होतो. तिथून पुढचं जे पोस्टिंग आहे ते सॉल्व्ह करायचं राहिलेलं होतं. तिथून पुढे आपण घेऊ. फॉर्मॅट नुसार ट्रेड रिसिवेबल नंतर पुढचा जो आयटम आहे तो आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. आता कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटला आपण काय घेत असतो, तर जनरली कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे आयटम आपण घेत असतो. मग त्यासाठी आधी आपल्याला प्रॉब्लेम चेक करावा लागेल. जर सिंगल आयटम असेल तर आपण डायरेक्ट पोस्टिंग करणार आहोत आणि एकापेक्षा जास्त असेल तर त्याची वर्किंग नोट तयार करावी लागेल. डेबिट साइड चेक करा. डेबिट साइडला कॅश किंवा कॅश ॲट बँक वगैरे जे आयटम आलेले असतील ते आपण इथे पोस्टिंग करणार आहोत. कॅश इन हँड आहे 8,700 रुपये. त्यानंतर कॅश ॲट बँक वगैरे आहे का बघा, आहे. कॅश ॲट बँक आहे 17,000 रुपये. मग 2 आयटम आहेत त्यामुळे आपल्याला त्याची नोट घ्यावी लागेल. मग नोट घ्या. नोट नंबर 9 कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. तुम्ही नोट तयार करताना सेपरेट नोट तयार केले पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. डायरेक्ट उजव्या बाजूला समास आखून घेतला डबल इनर कॉलम आणि आउटर कॉलमचा, आणि फक्त जिथे जिथे तुमचा नोट नंबर किंवा नोटचं नाव टाकायचं आहे तिथे तिथे मध्ये मध्ये तुम्ही नोट नंबर आणि नोटची नावं टाकत गेलात किंवा एक कंप्लीट झाली त्याच्यानंतर खाली 2 रेषा मारल्या आणि लगेच पुढच्या नोटचं नाव टाकलं तरी चालू शकतं. सेपरेट मी तुम्हाला समजावं म्हणून मी सेपरेट घेतलेले आहेत, नाही तर तुम्ही एकच समास आखून डायरेक्ट सुद्धा घेऊ शकतात. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये घ्या. कॅश इन हँड 8,700 आणि कॅश ॲट बँक 17,000. 2 आयटम आहेत. हा, पेटी कॅश पण आहे. पेटी कॅश लास्टला दिलेली होती ती पाहायची राहिली. हे बघा, लास्टला पेटी कॅश आहे 300 रुपीज. ती पण आपण इथेच पोस्टिंग करणार आहोत. त्यामुळे 3 आयटम येतील. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि पेटी कॅश 300. पेटी कॅश हा शब्द तुम्ही बेसिक जेव्हा 11वीला शिकत होतात, किरकोळ खर्च जे असतात बिझनेसचे त्यासाठी एक कॅश बाजूला ठेवली जाते, त्याला पेटी कॅश असं म्हणतात. ती पेटी कॅश आहे 300 रुपीज. ती पण आपण इथेच पोस्टिंग केली कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटला. मग 3 आयटम घेतले. 8,700 कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 17,000 आणि पेटी कॅश 300. आता बेरीज करा. नोटची बेरीज येते 26,000. नोटची बेरीज येते 26,000. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटची आपण नोट घेतली. आता ही जी टोटल आहे 26,000 ती स्टेटमेंटला लिहा. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर 26,000. त्यानंतर शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस मध्ये आपण जनरली प्रीपेड एक्सपेन्सेस वगैरे असतील किंवा एखादा खर्च ऍडव्हान्स मध्ये दिलेला असेल तर त्याचा इफेक्ट देत असतो. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा आणि ऍडजस्टमेंट चेक करा. ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड पहा, कुठे एखादा खर्च ऍडव्हान्स मध्ये दिलेला आहे का किंवा प्रीपेड आहे का. ट्रायल बॅलन्स मध्ये नाहीये. ऍडजस्टमेंट मध्ये कुठे प्रीपेडची ऍडजस्टमेंट आहे का चेक करा. ऍडजस्टमेंट मध्ये पण नाहीये. मग त्या आयटमला काहीच येणार नाही. आता लास्ट आहे अदर करंट ऍसेट. अदर करंट ऍसेटला आपण ऍडजस्टमेंट मध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट आहे का ते आधी चेक करू. ती नाहीये. पण जर ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट दिलेलं असेल, म्हणजे जसं आपण डिबेंचरचे इंटरेस्ट दिलेलं होतं ट्रायल बॅलन्स मध्ये, म्हणून आउटस्टँडिंग इंटरेस्ट स्वतःहून कॅल्क्युलेट केलं, म्हणजे सेल्फ ऍडजस्टमेंट केली. त्याच पद्धतीने 2 इन्व्हेस्टमेंट आहेत बघा ट्रायल बॅलन्स मध्ये. एक आहे इक्विटी शेअर्स मधली, तर त्यावर काही इंटरेस्ट मिळणार नाही कारण इक्विटी शेअर्सवर इंटरेस्ट नाही मिळत, डिव्हिडंड मिळतो. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड ही ऍडजस्टमेंट नाहीये. पण त्या अगोदरची एक ऍडजस्टमेंट आहे पहा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज घेतलेली आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये. 6% गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे आणि ती जी खरेदी केलेली आहे तिची तारीख दिलेली आहे 1/4/2018. मग आता आपला जो ट्रायल बॅलन्स आहे तो ट्रायल बॅलन्स आहे 31 मार्च 2019 चा. म्हणजे याचा अर्थ गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी करून
आपल्याला 1 वर्ष झालेले म्हणजे 1 वर्षाचं इंटरेस्ट जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. पण त्यापूर्वी क्रेडिट साईडला काही इंटरेस्ट आलेला आहे का गव्हर्नमेंट सिक्युरिटीचं ते आपण चेक करू. बघा इथे आयटम आहे इंटरेस्ट ऑन 6% गव्हर्नमेंट सिक्युरिटी 2400. याचा अर्थ जे 6% कॅल्क्युलेट करून 1 वर्षाचं व्याज येईल त्यापैकी 2400 रुपयाचं व्याज आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे. मग फक्त जेवढं आउटस्टँडिंग आहे येणं बाकी आहे ते आपल्याला काढावं लागेल. मग ते कशावर काढणार आपण, तर आपण इंटरेस्ट काढताना फेस व्हॅल्यूवर काढत असतो आणि कंसामध्ये आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली आहे 50,000 रुपये. मग 6% 50,000 वर आपण कॅल्क्युलेट करणार. 6 पंचे 30, 3,000 रुपये व्याज येईल वर्षाचं आणि त्यापैकी 2400 मिळालेले आहे. म्हणजे याचा अर्थ फक्त 600 रुपयाचे व्याज काय असणार आहे, आउटस्टँडिंग असणार आहे. हे आपण दाखवणार आहोत आपल्या नोटमध्ये, कारण की याचं कॅल्क्युलेशन दाखवायचं आपल्याला, त्यामुळे आपण त्याची नोट घेणार आहोत. त्यानंतर डेबिट साइडला एक आयटम आहे पहा, अदर इन्कम रिसिव्हेबल. रिसिव्हेबल म्हणजे अजून तो येणं बाकी आहे, त्यामुळे ही पण आपली ऍसेट आहे, तर ती पण आपल्याला अदर करंट ऍसेटला दाखवावी लागेल. म्हणून 2 आयटम येतील, एक इंटरेस्ट आउटस्टँडिंग ऑन इन्व्हेस्टमेंट आणि दुसरा येईल अदर इन्कम रिसिव्हेबल. जर तुम्ही टिक मार्क करून घेतलेले असेल आयटम पोस्टिंग करताना, तर बरोबर राहिलेले आयटम मध्ये आपण कोणती ऍसेट पोस्टिंग करायची राहिली आहे का ती चेक करतो आणि त्यातून आयटम घेत असतो. मग हे 2 आयटम आपण घेणार आहोत आपल्या अदर करंट ऍसेटच्या नोटला. मग अदर करंट ऍसेटची नोट घ्या, नोट नंबर 10. अदर करंट ऍसेट त्यामध्ये घ्या आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी कंसात 6% ऑन 50,000 इज इक्वल टू 3,000 मायनस 2,400 पेड. 3,000 रुपये व्याज कॅल्क्युलेट करून येतं, त्यातलं 2,400 रुपये पेड आहे, म्हणजे आउटरला येईल 600. आणि अदर इन्कम रिसिव्हेबल जो तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला दिलेला होता 1,800, 1,800. बेरीज करा, बेरीज येते 2,400. बेरीज येते 2,400. स्टेटमेंट कडे या आणि अदर करंट ऍसेट समोर लिहा 2,400. इथे आपलं बॅलन्स शीट चे जे हेडिंग होते ते कंप्लीट झाले, पण आपण बॅलन्स शीट टॅली करू शकत नाही कारण अजून आपलं प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट बाकी आहे. मग आता प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंट कडे या. फर्स्ट आयटम आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. त्यामध्ये जनरली आपण सेल्स घेतो, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू नावाचा पण आयटम आलेला आहे. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड पहा. सेल्स लेस रिटर्न म्हणजे सेल्स मधून रिटर्न्स लेस करूनच दिलेले आहेत 3,22,000 आणि अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू नावाचा आयटम आहे पहा 18,000. मग हे 2 आयटम आपण ऑपरेटिंग रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनला पोस्टिंग करू. त्यासाठी मग आपल्याला नोट घ्यावी लागेल. नोट घ्या, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची नोट घ्या. नोट नंबर 11. नोट नंबर 11. नोट नंबर 11 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन त्यामध्ये घ्या सेल्स लेस रिटर्न. सेल्स लेस रिटर्न 3,22,000 आणि अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू 18,000. अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू 18,000. बेरीज करा नोटची. बेरीज येते 3,40,000. 3,40,000. स्टेटमेंट कडे या आणि रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन समोर घ्या 3,40,000. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन समोर
3,40,000. त्यानंतर एक्साइज ड्युटी नाहीये, डॅश करा. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नेट तेवढाच येईल, 3,40,000. त्यानंतर अदर इन्कम. अदर इन्कम मध्ये आपण इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी आहे, जी आपण आउटस्टँडिंग कॅल्क्युलेट केलेली आहे ती तर घेणारच आहोत, पण त्या व्यतिरिक्त ट्रायल बॅलन्स मध्ये बरेचसे आयटम आलेले आहेत, ते आपण आधी चेक करू. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड पहा. जे आयटम पोस्टिंग करायचे राहिलेले आहेत ते आपण चेक करतोय. त्यात फर्स्ट आयटम आहे शेअर ट्रान्सफर फी, हा आपल्याला अदर इन्कमला घ्यावा लागेल. त्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी आपण 2,400 घेणारच आहोत, पण जे 600 आउटस्टँडिंगचे आहेत ते देखील घेणार आहोत. त्यानंतर बँक इंटरेस्ट आहे 1,700 रुपये, तो पण आपल्याला घ्यावा लागेल. त्यानंतर डिव्हिडंड ऑन शेअर्स आहे 2,000 रुपये, तो पण अदर इन्कम मध्येच घ्यावा लागेल. आणि सन्ड्री इन्कम आहे 1,500 रुपये, तो पण आपल्याला अदर इन्कम मध्ये घ्यावा लागेल. मग अदर इन्कमचे आपल्याला नोट घ्यायचे आहे. नोट नंबर 12 अदर इन्कम. नोट नंबर 12 अदर इन्कम. त्यामध्ये ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला जे आलेले आयटम आहेत ते आपण पोस्टिंग करतोय. त्यामध्ये फर्स्ट आयटम आहे शेअर ट्रान्सफर फी 600 रुपये. त्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली 2,400 आहे. ऍड आउटस्टँडिंग जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहे अगोदरच्या नोटमध्ये 600 रुपये ऍड करून आउटरला 3,000. त्यानंतर घ्या बँक इंटरेस्ट 1,700 रुपये. त्यानंतर घ्या सन्ड्री इन्कम 1,500 रुपये आणि डिव्हिडंड 2,000. आपण एकूण शेअर ट्रान्सफर फी, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी, बँक इंटरेस्ट, सन्ड्री इन्कम आणि डिव्हिडंड असे एकूण 5 आयटम पोस्टिंग केले. त्यामध्ये इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये जे आउटस्टँडिंग इंटरेस्ट होतं ते ऍड करून घेतलेलं आहे. आणि आता नोटची बेरीज करा. नोटची बेरीज येते 8,800 रुपये. नोटची बेरीज येते 8,800 रुपये. स्टेटमेंट कडे या आणि अदर इन्कम समोर लिहा 8,800. नोट नंबर 12. नोट नंबर 12. आता टोटल रेव्हेन्यू काढायचा आहे. टोटल रेव्हेन्यू कसा कॅल्क्युलेट करणार आपण, तर 3,40,000 आपला नेट रेव्हेन्यू आहे, प्लस अदर इन्कम 8,800, दोन्हींची बेरीज करून 3,48,800 रुपये. 3,48,800 रुपये टोटल रेव्हेन्यू आला आपला. इथे आपली इन्कम साइड कंप्लीट झाली. आता एक्सपेंडिचर साइड. एक्सपेंडिचर साइडला फर्स्ट आयटम आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम केव्हा येतो, जेव्हा ट्रायल बॅलन्स मध्ये रॉ मटेरियल दिलेला असेल तेव्हा. मग त्यासाठी आधी आपण ट्रायल बॅलन्स चेक करू. ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड पहा. डेबिट साइडला परचेसेस ऑफ रॉ मटेरियल आहे, म्हणजे ओपनिंग स्टॉक पण रॉ मटेरियलचाच असणार आहे. बघा स्टॉक जो आहे ओपनिंगचा तो रॉ मटेरियलचाच आहे. मग आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमची नोट तयार करणार आहोत. त्या नोटमध्ये कोणते कोणते आयटम घ्यायचे, तर ओपनिंग स्टॉक घ्यायचा आहे रॉ मटेरियलचा. त्यानंतर परचेसेस घ्यायचे आहेत रॉ मटेरियलचे. क्रेडिट साइडला रिटर्न आउटवर्ड आहे, म्हणजे परचेस रिटर्न आहेत, ते आपण लेस करणार आहोत परचेसेस मधून. त्यानंतर डेबिट साइडला एक एक्सपेन्सेस ऑन परचेसेस म्हणजे फ्रेट, कॅरेज, ऑक्ट्राय ड्युटी, यापैकी ऑक्ट्राय ड्युटी आलेली आहे पहा. ऑक्ट्राय ड्युटी ऑन परचेसेस 2,350 ही घेणार आहोत. आणि ऍडजस्टमेंट मधून जो क्लोजिंग स्टॉक आहे रॉ मटेरियलचा दिलेला तो मायनस करणार आहोत. म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमची नोट तयार करताना ओपनिंग स्टॉक, ऍड परचेसेस, ऍड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस, त्यामध्ये आपण ऑक्ट्राय ड्युटी घेणार आहोत. त्यातून रिटर्न जे आहेत परचेसेसचे, परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड, ते मायनस करणार आहोत आणि क्लोजिंग स्टॉक मायनस करणार आहोत. मग नोट घ्या. नोट नंबर
13 कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. नोट नंबर 13 कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. त्यामध्ये घ्या ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे 9,750 रुपये. ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल 81,900 रुपये. ऍड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस त्यामध्ये घ्या ऑक्ट्राय ड्युटी 2,350 रुपये. आता या तिन्हींची बेरीज करा. बेरीज येते 94,000 94,000 रुपये. त्यातून परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड लेस करा आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला क्लोजिंग स्टॉक लेस करा. परचेस रिटर्न आहे 2,100 रुपये आणि क्लोजिंग स्टॉक आहे जो ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे 11,900 रुपये. मग आपण ओपनिंग स्टॉक, परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि एक्सपेन्सेस ऑन परचेसेस मीन्स ऑक्ट्राय ड्युटी या तिन्हींची बेरीज केली ती आलेली आहे 94,000 रुपये. त्यातून परचेस रिटर्न 2,100 आणि क्लोजिंग स्टॉक 11,900 मायनस केला. आउटरला फिगर आली 80,000 80,000. आपल्या नोटची बेरीज देखील येईल 80,000. नोटची बेरीज 80,000. स्टेटमेंट कडे या आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम समोर नोट नंबर 13 अमाऊंट मध्ये लिहा 80,000. आता जे परचेसेस होते किंवा चेंज इन इन्व्हेंटरी म्हणजे ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट तो आपण ऑलरेडी कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये दिलेला आहे म्हणून परत आता हे दोन आयटम येणार नाही. आपण डायरेक्ट पुढच्या आयटम कडे जाऊयात. पुढचा आयटम आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये आपण वर्करला जे काही देतो ते सर्व इन्क्लूड करतो. उदाहरणार्थ सॅलरी असेल, वेजेस असतील, बोनस असेल, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस असेल, पेन्शन फंड किंवा प्रॉव्हिडंट फंड मध्ये एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन असेल ते सर्व आपण यामध्ये घेतो. मग आधी आपण ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड चेक करू. जे राहिलेले आयटम आहेत त्यातून चेक करा. बघा सॅलरी टू एस्टॅब्लिशमेंट स्टाफ हा एम्प्लॉईशी रिलेटेड आहे त्यामुळे हा आयटम येईल. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम आहे इथे. एक्सपेन्सेस ऑन एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम हा आयटम पण येईल. त्यानंतर पुढचा आयटम आहे 2 झालेत. पुढचं सॅलरी किंवा वेजेस किंवा एम्प्लॉईशी रिलेटेड एखादा आयटम आपण असेल तर तो चेक करू. हा वेजेस टू स्टाफ आहे. ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंगची वगैरे ऍडजस्टमेंट आहे का चेक करा. नाहीये. आता नोट घ्या. नोट नंबर 14 एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. नोट नंबर 14 एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. त्यामध्ये घ्या सॅलरी टू एस्टॅब्लिशमेंट स्टाफ 12,800 रुपये. एक्सपेन्सेस ऑन एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम 7,000 रुपये. वेजेस टू प्रोडक्शन स्टाफ 37,500 रुपये. 3 आयटम होते. तीनही आयटम आपण पोस्टिंग केले आणि नोटची बेरीज करा. नोटची बेरीज करा. नोटची बेरीज येते 57,300 रुपये. स्टेटमेंट कडे या. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस समोर लिहा 57,300 रुपये. त्यानंतर फायनान्स कॉस्ट मध्ये आपण इंटरेस्ट घेतो. इंटरेस्ट ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे डिबेंचर वरच. त्याचा सेकंड इफेक्ट आपण इथे देणार आहोत. ट्रायल बॅलन्स मध्ये जे इंटरेस्ट होतं त्यामध्ये आपण आउटस्टँडिंग ऍड करून घेतलेलं आहे. बघा डेबिट साइडला ट्रायल बॅलन्स मध्ये
इंटरेस्ट ऑन डिबेंचर नावाचा आयटम होता 7% मॉर्गेज डिबेंचरचा 5,000 रुपये आणि त्यामध्ये आपण आउटस्टँडिंग ऍड केलेला आहे. आउटस्टँडिंग ऍड करून टोटल अमाऊंट जी आहे ती आपण त्या नोटच्या समोर घेणार आहोत. फायनान्स कॉस्ट ची नोट घ्या. नोट नंबर 15 इंटरेस्ट ऑन 7% मॉर्गेज डिबेंचर फायनान्स कॉस्ट ची नोट आहे. नोट नंबर 15 इंटरेस्ट ऑन 7% मॉर्गेज डिबेंचर इनर कॉलमला घ्या 5,000. ऍड आउटस्टँडिंग जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 2,000. अदर करंट लायबिलिटीच्या नोट मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ऑलरेडी. आउटरला 7,000. नोटची बेरीज देखील येईल 7,000. 7,000. फायनान्स कॉस्टची आपण नोट घेतली. नोट नंबर 15 फायनान्स कॉस्ट त्यामध्ये डिबेंचरचे इंटरेस्ट ट्रायल बॅलन्स मधलं घेतलं 5,000 रुपये आणि आउटस्टँडिंग 2,000 रुपये ऍड केलं. आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट नव्हती पण आपण सेल्फ ऍडजस्टमेंट केलेली आहे. 7% डिबेंचरच्या अमाऊंट वर कॅल्क्युलेट केले आणि त्यातून 5,000 रुपये जे पेड होते ते मायनस करून आउटस्टँडिंग कॅल्क्युलेट केलेले आहेत. स्टेटमेंटला या. फायनान्स कॉस्ट समोर लिहा. नोट नंबर 15 अमाऊंट मध्ये 7,000. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट होती तिचा इफेक्ट आपण देणार आहोत आणि आणखी एक ऍडजस्टमेंट होती डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर रिटर्न ऑफ केले होते 70%. त्याचा सेकंड इफेक्ट देखील ह्याच नोटला येतो कारण की ते अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस आहेत. म्हणून नोट घ्या. नोट नंबर 16 नोट नंबर 16 डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस त्यामध्ये घ्या डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 15,000 आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे टँजिबल ऍसेटला. आणि दुसरा आयटम घ्या डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ 7% मॉर्गेज डिबेंचर रिटर्न ऑफ 1,400. याचा एक इफेक्ट आपण अदर करंट ऍसेटला अदर नॉन करंट ऍसेटला दिलेला आहे. दोन्हींची बेरीज करा 16,400 रुपये. डेप्रिसिएशन फर्निचर वरचं त्याचा सेकंड इफेक्ट दिला आणि डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ 7% मॉर्गेज डिबेंचर रिटर्न ऑफ केलेले आहेत त्याचा सेकंड इफेक्ट दिला. दोन्हींची बेरीज आली 16,400 रुपये. आता स्टेटमेंट कडे या. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस समोर एक मिनिट आपण बेरीज चेक करून घेऊया. बेरीज 16,400 रुपये आहे. 16,400 करते मी इथे 16,400 रुपये. त्यानंतर आता लास्ट नोट आहे अदर एक्सपेन्सेसची. राहिलेले सगळे खर्च आपण अदर एक्सपेन्सेसला दाखवणार आहोत. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा कोणते खर्च राहिलेत पोस्टिंग करायचे. ऑडिट फी राहिलेली आहे 8,500 रुपये. त्यानंतर रिपेअर्स टू बिल्डिंग राहिलेलं आहे पोस्टिंग करायचं 3,000 रुपये. इलेक्ट्रिक पॉवर 4,600 रुपये. ऑफिस रेंट 11,100 रुपये. फॅक्टरी इन्शुरन्स 4,800 रुपये आणि ऍडजस्टमेंट मधून बॅड डेट जे आपण काढले होते 500 रुपये त्याचा देखील सेकंड इफेक्ट राहिलेला आहे. मग एवढे सगळे आयटम आपण अदर एक्सपेन्सेसच्या नोटला पोस्टिंग करू. लास्ट नोट घ्या अदर एक्सपेन्सेसची. नोट नंबर 17 अदर एक्सपेन्सेस. त्यामध्ये जे आयटम आपण आता पाहिले ते सर्व पोस्टिंग करा. ऑडिट फीज 8,500 रुपये. त्यानंतर रिपेअर्स टू बिल्डिंग 3,000. इलेक्ट्रिक पॉवर 4,600. ऑफिस रेंट 11,100.
फॅक्टरी इन्शुरन्स 4,800 आणि बॅड डेट 500. राहिलेले सगळे खर्च आणि ऍडजस्टमेंट मधले बॅड डेट आपण अदर एक्सपेन्सेसच्या नोटला पोस्टिंग केले आणि त्याची बेरीज केली. बेरीज येते 32,500 रुपये. 32,500 रुपये. स्टेटमेंट कडे या आणि अदर एक्सपेन्सेस समोर घ्या 32,500 रुपये. नोट नंबर 17. आता सर्व एक्सपेन्सेसची बेरीज करा. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम पासून जे आपण एक्सपेन्सेस घेतलेले आहेत त्या सर्वांची बेरीज करा आणि टोटल एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करा. इथे आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम फक्त दाखवलेला आहे आणि पुढचे आयटम यांची बेरीज करा. ती लिहायची आहे आपल्याला टोटल एक्सपेन्सेसच्या समोर. टोटल एक्सपेन्सेसच्या समोर बेरीज केली असेल सर्वांनी. बेरीज येते 1,93,200 रुपये. ती लिहा टोटल एक्सपेन्सेस समोर. आता टोटल रेव्हेन्यू मधून टोटल एक्सपेन्सेस वजा करा. तुमचा टोटल रेव्हेन्यू जो होता तो होता 3,48,800 रुपये. त्यातून 1,93,200 रुपये मायनस करा. वजा बाकी प्रॉफिट बिफोर टॅक्स समोर लिहा. आपण टोटल इन्कम किंवा टोटल रेव्हेन्यू जो होता 3,48,800 त्यातून टोटल एक्सपेन्सेस मायनस केला आणि जो आला फरक तो लिहिला प्रॉफिट बिफोर टॅक्स समोर 1,55,600 रुपये. त्यातून टॅक्सची जी ऍडजस्टमेंट होती ती मायनस करा 30,500 रुपये. जो बॅलन्सिंग फिगर येईल म्हणजे 1,55,600 मधून टॅक्सचे 30,500 वजा केल्यानंतर राहिलेला बॅलन्स लिहा प्रॉफिट आफ्टर टॅक्स समोर 1,25,100 रुपये. त्यामध्ये ट्रायल बॅलन्स मधला क्रेडिट साइडचा जो प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलेला होता तो ऍड करा 29,900 रुपये. आता या दोन्ही प्रॉफिटची बेरीज करा. ती येते 1,55,000 रुपये. तो लिहा टोटल प्रॉफिटच्या समोर. त्यातून अप्रोप्रिएशनला आपण जे जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केले होते 19,900 रुपये त्याचा सेकंड इफेक्ट राहिला होता तो आता आपण मायनस करतोय 1,55,000 आणि जी बॅलन्सिंग फिगर येते तिला म्हणायचं नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन 1,35,100 रुपये. नेट प्रॉफिट आपण कसा काढला तर आपला टोटल प्रॉफिट आहे 1,55,000 त्यातून जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केले 19,900 मायनस केले अप्रोप्रिएशनचे. नेट प्रॉफिट आला 1,35,100 रुपये. जी तुमची टोटल प्रॉफिटची टोटल आहे तीच आपण इथे टोटल म्हणून दाखवली. आता तुमच्या 2 नंबरच्या नोटकडे या. तिथे आपल्याला पोस्टिंग करायचा आहे हा कॅल्क्युलेट केलेला नेट प्रॉफिट. ऑलरेडी तुम्ही हे पोस्टिंग केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट फंड पर्यंतच. त्याच्या पुढे दाखवा नेट प्रॉफिट फॉर द इयर ब्रॉट डाऊन 1,35,100 रुपये आणि 2 नंबरच्या नोटची बेरीज करा. 2 नंबरच्या नोटची बेरीज करा. 2 नंबरच्या नोटची बेरीज येते 2,30,000. 2,30,000. स्टेटमेंट कडे या बॅलन्स शीटच्या. बॅलन्स शीटला रिझर्व अँड सरप्लस समोर दाखवा. $2,00,000. एक मिनिट. रिझर्व अँड सरप्लस समोर दाखवा 2,30,000 आणि आता बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीट टॅली करताना
तुमच्या लायबिलिटी साईडची बेरीज करा आणि ऍसेट साईडची बेरीज करा. दोन्ही साईडची बेरीज सारखी आली पाहिजे म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅली होईल. ऍसेट साईडची बेरीज आणि लायबिलिटी साईडची बेरीज करा. ऍसेट लायबिलिटी साईडला पहिला आयटम आहे 4 लाख रुपये कॅपिटलचे, त्यानंतर रिझर्व 2,30,000, त्यानंतर डिबेंचर्सचे आहेत 1 लाख रुपये, त्यानंतर 16,600 रुपये शॉर्ट टर्म बॉरोइंगचे आहेत, त्यानंतर ट्रेड पेएबलचे 17,300 आहेत, त्यानंतर अदर करंट लायबिलिटीजचे 7,900 रुपये आहेत आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजनचे 30,500 रुपये आहेत. बेरीज येते 8,02,800 रुपये. त्यानंतर ऍसेट साईडची बेरीज करा. ऍसेट साईडची बेरीज करा. ऍसेट साईडला पहिला आयटम आहे 6,30,000 टँजिबल ऍसेट, त्यानंतर कॅपिटल वर्क इन प्रोग्रेसचे आहेत 9,400, त्यानंतर नॉन करंट इन्व्हेस्टमेंटचे आहेत 60,000, त्यानंतर अदर नॉन करंट ऍसेटचे आहेत 600, त्यानंतर इन्व्हेंटरीचे आहेत 19,400 रुपये, ट्रेड रिसिवेबल 54,500 रुपये, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट 26,000 रुपये आणि अदर करंट ऍसेट 2,400 रुपये. बेरीज येते 8,02,800 रुपयाला टॅली व्हायला पाहिजे. टॅली होते का पहा, सर्वांनी चेक करा. 8,02,300 ला टॅली होते.